नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता A9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आहेत आणि हे पक्ष काही पक्ष निवडणुका लढवतात, काही लढवत नाही. अनेक पक्ष राजकीय यांची जी कारकीर्द ही कधी सुरूच झाली नाही. काहींची सुरू झाली तर ती लवकर संपली. काही पक्ष आणि पार्ट्या फक्त परिवाराच्या आहे, मालकीच्या आहे आणि काही पक्ष हे राष्ट्रीय पातळीवर काम करतात. आता राष्ट्रीय पातळीवर काम करणारे जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत, आता त्यामध्ये अगदी बोटावर मोजण्याजोग्या ज्या काही पार्ट्या आहेत, मग भारतीय जनता पार्टी असेल किंवा हे कम्युनिस्ट CPI, CPM आणि आम आदमी पार्टी, हे 2-3 पक्ष सोडले तर हे बाकीचे सगळे पक्ष परिवाराने बरबटलेले आहे. सगळ्या पक्षांना परिवारवादाने झपाटलेले, अगदी काँग्रेससहित. काँग्रेस यापूर्वी देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसने सरकारं दिलेलीत आणि या देशावर काँग्रेसने जवळजवळ 60-70 वर्ष राज्य केलेले स्वातंत्र्यानंतर. पण आज काँग्रेसची परिस्थिती अशी की काँग्रेस एक परिवाराची पार्टी म्हणून तिची एक ओळख तयार झालेली आहे. गांधी नेहरू परिवार, बस याच्या पलीकडं परिवाराच्या व्यतिरिक्त ही पार्टी वेगळा काही विचारच करू शकत नाही. शरद पवारांची पार्टी असेल NCP, आता तर तिचे 2 तुकडे झालेत. पण ही सुद्धा पार्टी NCP होते, राष्ट्रवादी काँग्रेस, ही पण परिवारवादी पार्टी, एका परिवाराची खाजगी मालकी होती. पवार घराण्यातला माणूस सोडून दुसरा किंवा शरद पवार सोडून दुसरा व्यक्ती नेता कोणी या पक्षाचा अध्यक्ष झाला नाही. मग अगदी महाराष्ट्रामध्ये आपण शिवसेना असेल, आता शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली. त्यावेळेस शिवसेनेची महाराष्ट्राला किती गरज होती, काय गरज होती, हा तो फार मोठा इतिहास आहे. पण शिवसेनासुद्धा एक परिवारवादी पार्टी आहे, हे पण काही सिद्ध व्हायचं बाकी नाही आहे. आता बाळासाहेब गेले, बाळासाहेबांच्या नंतर उद्धव ठाकरे आले, उद्धव ठाकरेंच्या नंतर आता आदित्य ठाकरे आहेच आहे, पुढे हा ठाकरे परिवार. आणि नेहमी विरोधक आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीचा फोकस या परिवारवादी पार्ट्यांवर, प्रादेशिक पक्षांवर आहे. ही देशाचं कमी अधिक प्रमाणामध्ये जे काही नुकसान झालं असेल तर या परिवारवादी पार्ट्यांनी केलेलं आहे. यांना यांचे स्वतःचे मुलं बाळं, मुलगा असेल मुलगी असेल, यांचं राजकीय करिअर घडवण्यासाठी किंवा राजकीय सेटिंग यांची करण्यासाठी हे देशात किंवा राज्यामध्ये आपल्या मुलाबाळांना लोकांवर लादतात. मग त्यांना खासदार असेल, आमदार असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, या निवडणुकांवर आपल्याकडे असलेल्या साधन सामुग्री पैशाच्या जीवावर उभं करणार, उमेदवाऱ्या स्वतःला देऊन घेणार. कारण लोकांकडं पैसे नसतात, साधन सामुग्री नसते, निवडून येण्याची कॅपॅसिटी नसते. शेवटी आपण पण विचार करतो किंवा काही लोक असा विचार करतात की मग ह्या लोकांना
लोक निवडून का देतात? कारण हे उभे राहतात, सामान्य माणूस उभा राहत नाही, त्याच्याकडे इतकं सगळं संघटन नसतं किंवा त्याच्याकडं साधन सामुग्री नसते, पैसा नसतो. शिवाय या सगळ्या गोष्टींची झंझट नको म्हणून सामान्य माणूस या सगळ्या लफड्यात पडत नाही. आणि मग या सगळ्या गोष्टीचा फायदा हे परिवारवादी पार्ट्या घेत असतात. यांच्याकडं सगळ्या मशिनरीज असतात, निवडणूक कशी लढायची संघटन असतं किंवा निवडून येण्यासाठी पैसा असतो, साधन असतं. या सगळ्या गोष्टीचा फायदा घेऊन हे परिवारवाद पार्ट्या आपल्या मुलाबाळांना कोण आमदार करतं, कोण खासदार करतं, कोण मिनिस्टर करतं आणि लोकांवर लादल्या जातात. अशी परिस्थिती आपण देशभरामध्ये राज्यात सुद्धा आपण बघतो. आणि नेहमी आता देशाचे पंतप्रधान सुद्धा नेहमी आपल्या भाषणांमध्ये उल्लेख करतात की ह्या परिवारवाद्या पार्ट्या देशातून हद्दपार झाल्या पाहिजे. यांनी देशाचं, राज्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये केलेले आहे. यांना यांच्या परिवाराचा विकास झाला पाहिजे, यांच्या मुलाबाळांचा विकास झाला पाहिजे. कोणाला शरद पवारांना त्यांच्या मुलीचा विकास करायचा आहे किंवा उद्धव ठाकरेंना मुलाचा विकास करायचा आहे, त्याचं करिअर बघायचे, किंवा काँग्रेसला सोनिया गांधींना, राहुल गांधींना प्रोजेक्ट करायचे, राहुल गांधींना पंतप्रधान करायचे. याच्यामध्ये देशाचं, राज्याचं, राष्ट्राचं किती नुकसान होते या सगळ्या गोष्टीचा विचारसुद्धा आपण करू शकत नाही. तेव्हा हे आरोप उद्धव ठाकरे जेव्हा ऐकतात किंवा उद्धव ठाकरेंनी एका सभेमध्ये असं म्हटलं की माझी पार्टी, मग आता शिवसेना असेल, माझ्यावर आरोप करतात लोक आणि शिवसेना फुटली. शिवसेना कोणामुळं फुटली तर पुत्रमोहामुळं फुटली. शिवसेना कशी फुटली, काय फुटली, उद्धव ठाकरे काय बोलतात हे तुम्ही पहिलं बघून घ्या. आणि आता ते जे सांगतायत की उद्धव ठाकरेंच्या पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली. अच्छा, कोणामुळे? आदित्य बरोमुळे. मग उद्धव ठाकरेच्या पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली असेल तर अमित शहाजी तुमच्या पुत्र प्रेमामुळे आपला देश हिंदुस्थान क्रिकेटची फायनल. मग उद्धव ठाकरेच्या पुत्र प्रेमामुळे शिवसेना फुटली असेल तर अमित शहाजी तुमच्या पुत्र प्रेमामुळे आपला देश हिंदुस्थान क्रिकेटची फायनल हरली, त्याचं काय? तेव्हा उद्धव ठाकरे यांचं असं म्हणणं आहे की माझी शिवसेना पुत्रमोहामुळं फुटली, आदित्य ठाकरे किंवा आदित्यमुळं शिवसेना फुटली, मी आदित्य ठाकरेंना मंत्री केलं म्हणून शिवसेना फुटली. असं जर म्हणणं असेल तर मग अमित शहानी पण एक उत्तर द्यावं. आता गुजरातमध्ये जो काही वर्ल्ड कप झाला त्याची फायनल मॅच झाली आणि ती फायनल मॅच हारली. मी ही कोणामुळे हारली? जे अशा प्रकारचे विनोद राजकारणाशी सुसंगत आहे का? उद्धव ठाकरेंचा पुत्रमोह, अमित शहांचा पुत्रमोह याचा काय संबंध आहे? उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या मुलाला, खरं तर आदित्य ठाकरेंचं ज्या वेळेस उद्धव ठाकरेंनी त्यांना कॅबिनेट मंत्री केलं राज्यामध्ये 2019मध्ये, किंवा आदित्य ठाकरेंनी बऱ्याच गोष्टी शिकायला पाहिजे होत्या. आदित्य ठाकरेंना आमदार केलं इतपत ठीक आहे, पण तुम्ही पहिल्याच टर्ममध्ये आदित्य ठाकरेंना कॅबिनेट मिनिस्टर केलं आणि पर्यावरणसारखं खातं दिलं, जे खातं प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करून या सगळ्या गोष्टी, प्रकल्प असतात, विकास असतात, महामंडळं असतात. आणि आदित्य ठाकरेंनी उठसूट
फक्त मंजुऱ्या नाकारण्याचं काम केलं. जे देवेंद्र फडणवीसांनी राज्यामध्ये मुंबईमध्ये जे काही विकासाचं काही कामं मंजूर केले होते त्यावर स्थगिती लावण्याचं काम फक्त आदित्य ठाकरेंनी केलं. त्याच्यामुळं हजारो कोटी रुपयाचं नुकसान राज्याचं झालं. आता शिवसेनेमध्ये लोक नव्हती का? हे 55 लोक जवळजवळ शिवसेनेचे निवडून आले होते. यामध्ये लोक मिनिस्टर होण्याच्या लायकीचे नव्हते का? आदित्य ठाकरेच फक्त यामध्ये लायबल होते आणि बाकीचे लोक नव्हते, अशी परिस्थिती होती का? पण आपल्यानंतर आपला वारस याच फक्त भूमिकेतून आदित्य ठाकरेंना लगेच प्रेझेंट करायचं, बाकीच्यांचा विचारच करायचा नाही. बाकीचे आपल्या फक्त सतरंजा उचलायला, खुर्च्या उचलायला, पताका लावायला, घसा ताणेपर्यंत घोषणा द्यायला. तेव्हा उद्धव ठाकरे जर असं म्हणत असतील की माझ्या आदित्यमुळं मी माझी पार्टी फुटली, मग वर्ल्ड कप कसा हरला? अरे वर्ल्ड कप कसा हरला? तर वर्ल्ड कपमध्ये जी फायनल मॅच, जी काही लोक म्हणतात की मुंबईमध्ये फायनल मॅच ठेवायला पाहिजे होती, ती समजा अमित शहाच्या पुत्रांनी गुजरातला मोदी स्टेडियमवर ठेवली. शेवटी खेळायचं असतं ते क्रिकेटच्या 11 खेळाडूंनी खेळायचं असतं. गुजरातमध्ये खेळली काय आणि मुंबईमध्ये खेळली काय? शेवटी 11 प्लेयरला खेळायचं असतं. बॉलिंग करायला कोण, बॅटिंग करायला कोण? क्रिकेटर असतात. अमित शहाचा मुलगा बॅटिंग करायलाही नव्हता, बॉलिंग करायलाही नव्हता आणि फिल्डिंग करायलाही नव्हता. खरं तर उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की आपण काय बोलतोय. आपल्या मुलाला आपण इतक्या कमी वयामध्ये राज्याचं कॅबिनेट मिनिस्टर केलं, मंत्री केलं. हे लोकांना, शिवसेनेतल्या लोकांनाच चाललं नाही. अनेक शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी याच गोष्टीची नाराजी तेव्हाच व्यक्त केली होती. म्हणजे आपल्या पोराच्या वयाचे आदित्य ठाकरे आणि त्यांना साहेब म्हणायचं, त्यांना मुजरे घालायचे, आदित्य ठाकरेच्या पायाला हात लावायचा, अशी काही वरिष्ठ आमदारांची, मंत्र्यांची अवस्था झाली होती. आणि उद्धव ठाकरे म्हणतात की वर्ल्ड कप कसा हरला? अरे वर्ल्ड कपचा तुमच्या त्या शिवसेना फुटल्याचा काय संबंध आहे? कसलंही उद्ध्वस्त लॉजिक लावायचं आणि काहीतरी चेष्टा करायची आणि कुठले तरी पांचट विनोद करायचे. याच्यामुळं शिवसेनेचं जे काय अस्तित्वहीन आता परिस्थिती तयार झाली. ही काही दिवसामध्ये शिवसेना किंवा ही उभाटा सेना राज्याच्या नकाशात दिसेल का नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. या अशा प्रकारचे पांचट विनोद, काय संबंध आहे वर्ल्ड कपचा आणि पुत्रमोहाचा? तेव्हा या सगळ्या गोष्टी आहेत. अजूनही काही विचार करा, नाहीतर अवस्था वाईट आहे. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.